नमस्कार मंडळी, जय शिवराय. आपण आहोत माटुंग्याच्या यशवंतराव नाट्यगृहामध्ये आणि आपल्या सोबत आहेत जोशी विरुद्ध जोशी या नाटकाचे लेखक भगवते सर. भगवते सर, आपलं स्वागत आहे मुलाखतीमध्ये. नमस्कार. नमस्कार. घटस्फोट या विषयावरती मुळात नाट्यलेखन करावं हे का वाटलं, कसं सुचलं तुम्हाला? नाही, मला सुचलं म्हणजे काय की ज्यावेळी मी अशा या 50-55च्या स्त्रिया बघतो तेव्हा माझ्या एक लक्षात येतं की ह्या महिला आहेत ना, या सगळ्या लग्न झाल्यापासून कायम त्या आपल्या कुटुंबाच्या कामांमध्ये, नवऱ्याच्या कामांमध्ये, मुलांमध्ये, सासरच्या मंडळींमध्ये, माहेरच्या मंडळींमध्ये एवढ्या गुंतलेल्या असतात की त्यांना स्वतःच्या मनासारखं कधी वागायला मिळत नाही आणि इच्छा असली तरी ते कधी होत नाही. आता मी हे ऑब्झर्व केलेलं आहे की अरे बघा, एक मध्यमवर्गीय पांढऱ्यापेशी बाई एकटी साधी हॉटेलात जात नाही, कधी एकटी पिक्चरला जात नाही, कधी नाटकाला जात नाही. तर असं त्यांचं जे स्वातंत्र्यावरची जी बाधा आलेली असते ती कुठेतरी एक्सप्रेस व्हावी, त्यांना मनासारखं वागायचं असतं, हे कुठेतरी एक्सप्रेस व्हावं असं वाटत होतं. त्यामुळे मी कॉमेडीच्या माध्यमातून त्यांचं मनोगत 50 ते 55 माणसाच्या तमाम स्त्रियांचं एक मनोगत मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरोखर तसं असतं का, तर जर पुरुषांनी त्यांना साथ दिली आणि कुठल्याही लग्नानंतर जर पुरुष स्त्रीच्या सगळ्या कामांमध्ये सहभाग घ्यायला लागले, त्यांना मदत केली, तर हे जे संसार जो आहे तो जास्त सुखाचा होऊ शकतो, जास्त आनंदाचा होऊ शकतो आणि नवरा बायको एकमेकांचे मित्रमैत्रीण व्हायला हवे. आणि ते जर तसे मित्रमैत्रीण झाले तर संसार सुखाचा होईल. हा साधा संदेश मी माझ्या नाटकामधून देते. भगवते सर आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एक्स ऑफिसर आणि त्यांनी त्यांचा वेळ सत्कारणी लावलेला आहे. आयुष्यभरात जे अनुभव आले ते बरोबर टिपले. मार्केट रिसर्च स्ट्रॉंग होता, पण हा सामाजिक विषय हाताळताना हा विषय डायलॉग फॉर्म मध्ये नाट्यलेखन करताना तुम्हाला काय चॅलेंजेस होते? चॅलेंज म्हणजे एकतर काय आहे की हा विषय कुठेही कोणालाही बोर होऊ नये म्हणून मी कॉमेडीचंच सहाय्य घेतलं आणि या नाटकामध्ये जवळजवळ 90% कॉमेडीच्या चंगाने जातं. फक्त थोडासा गंभीर भाग येतो, इमोशनल भाग असल्यामुळे तो एक 5-10% भाग तेवढा येतो. बाकी तो रंजक असतो. या दृष्टीने मी भगवते सर, तुम्ही मार्केट रिसर्च केला, डायलॉग फॉर्म मध्ये नाट्यलेखन केलं, त्याच्यानंतर डायरेक्शन आणि ऍक्टिंगच्या माध्यमातून रंगमंचावरून हा घटस्फोटाचा संवेदनशील विषय, भारतीय संस्कृतीचा जो महत्वाचा जो विषय आहे तो तुम्ही मांडला. आता हाऊसफुल होतं सभागृह, तुम्हाला फीडबॅक आले. तुम्हाला आता वाटतंय का तुम्ही जे मेहनत घेतली लिखाणाला ती लोकांपर्यंत पोहोचली? हो, नक्कीच. कारण मला जे मांडायचं होतं ते प्रेक्षकांच्या प्रतिसादामधून मला मिळत होतं आणि कॉमेडीच होती त्यामुळे पंचेस सगळे वसूल होत होते, ते तर आहेच. पण जसं मी लेखन केलं होतं, जे मला अपेक्षित होतं ते दिग्दर्शक विराज नारिंगरेकर आणि संजय देशपांडे, शब्दुली सुतार, समृद्धी तांबे, अश्विनी वाघ या सगळ्या कलावंतांनी ते सुंदर पद्धतीने सादर केलं. भगवते सरांना योग्य कॉमेडी सेन्स आहे, तो त्यांनी बरोबर नाट्य लेखनामध्ये मांडला, डायलॉग मध्ये तो रूपांतरित करून तो डिलिव्हर केला. भगवते सरांना आपण शुभेच्छा देऊया. त्यांच्या रिटायर्ड लाईफ मध्ये त्यांची नवीन इनिंग सुरू झालेली आहे आणि असेच भारतातले, देशभरातले जे सामाजिक विषय आहेत ते कॉमेडीच्या अँगलने का होईना पण ते नाट्य स्वरूपात त्यांनी लिहावेत आणि रंगमंचावरून एक जनजागृती करावी. भगवते सर, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.